कमळी मालिकेच्या 21 फेब्रुवारीच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता येणाऱ्या भागात प्रेक्षकांना हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. एकीकडे नात्यांची आर्तसाद आहे, तर दुसरीकडे एका मोठ्या षडयंत्राचा उलगडा होताना दिसत आहे. प्रोमोच्या सुरुवातीला आपण पाहतो की सदानंद आणि अन्नपूर्णा आजी आपल्या खोलीत बसलेले आहेत. अचानक सरू तिथे येते आणि अत्यंत भावूक होऊन त्यांच्या पायाशी कोसळते. डोळ्यात पाणी आणून ती म्हणते, किती वर्ष झाली तुमचे आशीर्वाद मिळवण्यासाठी मी तडफडत होते. बाबा, ओळखलं का मला? मी तुमची सून गौरी, कमळीची आई. सरूचं हे बोलणं ऐकून सदानंद आणि अन्नपूर्णा आजी पूर्णपणे गोंधळून जातात. अनेक वर्षांनंतर अचानक समोर आलेल्या या गौरीकडे ते अविश्वास आणि आश्चर्याने पाहत राहतात. दुसरीकडे राजन घराच्या बाहेर कमळीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असतो. मात्र त्याला याची कल्पना नसते की सरू दाराआडून त्याचं प्रत्येक वाक्य ऐकत आहे. राजन कमळीला म्हणतो, हे जर असं काही घडत असेल तर मला वाटते मी खूप मोठी चूक केली तुला माझ्या मोठ्या मुलीचं नाटक करायला लावून. हे ऐकताच सरूला पायाखालची जमीन सरकल्याचा भास होतो. राजन पुढे बोलत राहतो, आईच्या जीवाचा प्रश्न नसता कमळी तर मी तुला असं कधीच करायला लावलं नसतं ग बाळा. खरं सांगायचं तर तू आमची कोणीच लागत नाहीस. राजन एवढ्यावरच थांबत नाही, तो आपली पुढची योजनाही स्पष्ट करतो. तो म्हणतो की एकदा का आई पूर्णपणे बरी झाली की तो स्वतः त्यांना सांगणार आहे की कमळी त्यांची खरी आणि मोठी नात नाहीये. हे भीषण सत्य ऐकून सरूला जबरदस्त मानसिक धक्का बसतो. आता पुढे काय? राजनचं हे गुपित कळल्यावर सरू आता कोणतं पाऊल उचलणार? सदानंद आणि अन्नपूर्णा आजी सरूला गौरी म्हणून स्वीकारतील का? कमळी आणि राजनचं हे नाटक घरासमोर कधी येणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला 21 फेब्रुवारीच्या भागात मिळणार आहेत. पाहायला विसरू नका कमळी. हा प्रोमो इथेच संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.